शेतकऱ्यांसाठी 19 मे आत्ताच्या झटपट ठळक बातम्या. धनंजय मुंडे जातीयवादी मराठ्यांविरोधात पोस्ट करायला लावतात. नाशिकमध्ये पाठिंब्याची पोस्ट खोटी. कोणालाही पाठिंबा दिला नाही, मनोज जरांगे पाटील यांचा आरोप. लोकसभा निवडणुकीनंतर अमोल कीर्तीकर भाजपमध्ये जातील. प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा. नाशिकमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना हद्दपाराच्या नोटिसा. पोलिसांना हाताशी धरून दबाव टाकला जात असल्याचा आरोप. धनंजय मुंडे ही जातीवाद करतात, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप. 4 जून पासून उपोषण. विधानसभा निवडणुकीत उतरण्याचाही इशारा. घाटकोपरच्या रोड शोसाठी मुंबई पालिकेचा खर्च. आचारसंहितेचा भंग. मोदींवर गुन्हा दाखल करा. संजय राऊत यांचा हल्लाबोल. उद्धव ठाकरेंचा आता भगव्याशी संबंध राहिलेला नाही. शरद पवार यांची ही राजकीय वेळ संपली. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा हल्ला. मोदी पावणे 4 वर्षाचे असूनही भाजप त्यांना स्वार्थासाठी राबवतोय. ते पंतप्रधान कमी व इव्हेंट नायक जास्त आहे. ठाकरे गटाची बोचरी टीका. पंतप्रधान मोदी यांच्या सभेकडे लोकांची पाठ. ठाकरे गटाचा व्हिडिओ पोस्ट करत दावा. भाषण सुरू असतानाच अनेक जण निघून गेले. नांदेडला 200 हेक्टर केळी वादळी पावसाने आडवी. पपईचेही मोठ्या प्रमाणात नुकसान. एप्रिलपासून सुरू झालेले अवकाळीचे सत्र थांबेना. शेतकऱ्यांचे गणित बिघडले. 5व्या टप्प्यात 13 मतदारसंघांच्या 264 उमेदवार. राज्यातील अखेरच्या टप्प्याचा प्रचार शांत. 3 केंद्रीय मंत्र्यांसह 7 खासदारांची प्रतिष्ठा प्रणाला. लोकसभेच्या 2 जागांच्या बदल्यात मला कॅबिनेट मंत्रीपद मिळणार. फडणवीसांसह बीजेपीच्या बड्या नेत्यांचे आश्वासन. रामदास आठवलेंचा दावा. अरविंद सावंत दक्षिण मुंबईचे मिस्टर इंडिया. महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा हल्लाबोल.